हे बघा, आपण तेलामध्ये एक मोठा कांदा, एक टोमॅटो आणि लसूण टाकलेला आहे। आपण याची प्युरी बनवून घेणार आहे। तर आपल्याला चांगलं याला भाजून घ्यायचं आहे। आता हे जे सगळं सामान आहे ते आपल्याला मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आहे आणि बारीक फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये कसुरी मेथी देखील घालू शकता, यामुळे याची एकदम छान टेस्ट येते। आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर चला आता आपण घेऊया। आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत। तर चला आपण बारीक करून घेऊया याला। आता बघा, आपली इकडे प्युरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे। डायरेक्ट आपण जे आपली सामग्री होती त्यालाच मिक्सर मधून फिरून घेतलेला आहे। आपण जे सर्व मसाले टाकले होते त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहे, कारण या तेलामध्ये सर्व मसाल्याची टेस्ट अजून देखील आहे व आपली पनीरची भाजी एकदम परफेक्ट तयार होईल। तर आपण यामध्ये थोडंसं तेल अजून ऍड करून घेणार आहोत। आता आपण जी प्युरी बनवून घेतली होती ती आपण यामध्ये टाकणार आहोत। तर आपली प्युरी एकदम छान तयार झाली आहे। तर आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। तर सर्वात पहिला आपल्याला तिखा लाल टाकायची आहे। ही काश्मीरी तिखा लाल आहे, तुम्हाला पाहिजे तेवढी टाकू शकता, म्हणजे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर जास्त टाका। आपण जवळपास इथे 1.5 चम्मच टाकलेला आहे। आपल्याला आता हळद टाकायची आहे, तर जवळपास 2 ते 3 चिमूटभर घातलेली आहे, म्हणजे अर्धा चम्मच घातलेली आहे। आपण बादशाहचा इकडे पनीर मसाला घेतलेला आहे, तो पण आपण यामध्ये घालणार आहोत। पण जवळपास 1 चम्मच बादशाह पनीर मसाला घातलेला आहे। हा मसाला टेस्टसाठी खूप छान आहे। आता आपण हे सर्व मसाले छान मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला जवळपास अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालायचे आहे। आपण हे मसाल्याचंच घातलेलं आहे, त्यामुळे जे मसाल्याचे सर्व टेस्ट होते ती यामध्ये येईल। तुम्हाला केवढं पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी जास्त कमी करू शकता। आता आपल्याला यामध्ये अर्धा वाटी जवळपास वाटाणे टाकायचे आहेत आणि आपण उकळी आल्यानंतर यामध्ये पनीर घालणार आहोत। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। घरभर एकदम छान सुगंध सुटलेला आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्या भाजीला एकदम छान उकळी आलेली आहे। यामध्ये आपण पनीरचे पीसेस टाकून घेणार आहोत। व तुम्ही पनीरला फ्राय करून पण टाकू शकता, पण जर मटर पनीर बनवत असाल तर ही एकदम खास सोपी ट्रिक आहे। यामध्ये आपल्याला पनीर फ्राय करायची गरज नाही, तरी पण आपलं पनीर एकदम स्पॉन्जी बनणार आहे। आता आपण थोडं 2 ते 3 मिनिटं याला झाकून छान ठेवून देऊया। तर चला आता आपण खोलून बघूया आपली भाजी कशी तयार झाली। बघा, एकदम ऑथेंटिक, एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। एकदम तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आपली रेसिपी। तर चला मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोवर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।